सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आपण ना 3 वाजलेले आहे ना, मग आता आपण शेळ्या सोडलेल्या आहे घरून आणि घरून आल्यानंतर ना आता बंधाऱ्यावरती गोलतूर होतं ना, गोलतूरकडे शेळ्या चरत होत्या. शेळ्या बघा 5-6 शेळ्या, एक बकरू छोटंसं आणि आता हे झेंड्याचं नाही का वट्टा नवीन आता बंधाऱ्यावर झालेला होता आपल्या गावाचे आणि तिकडेच मग शेळ्या चारित होतो. मग शेळ्यांना आता एकच सहारा आहे फक्त शेळ्यांसाठी ना, गोलतूरच शिल्लक आहे. बाकी चरण्यासाठी काहीच एवढं नाही ना. मग आपल्याला ना शेळ्यांना ना काही गवताची पण आवश्यकता असते ना. गोलतुराव एक एक गोष्ट खाऊन किती टाईम खाईन ना. मग त्यांना थोडंसं चक्कर मारून आणावं लागतं. तर मग काही बोराटीचा पाला असतात ना, ते सुद्धा खातात आणि भरपूर असं कडक ऊन पडले. पाण्याची पण टंचाई बसू राहिलेली आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकतात किती मोठा एकच असा मोठा आपला बंधारा आता पूर्ण तो सुक्का पडलेला आहे. आणि इकडे थोडीशी एक विहिरीचं काम झालं होतं ना, त्या विहिरीला थोडंसं पाणी नाही लागल्यामुळे ती सक्सेस नाही होऊ राहिली. आणि विहीर आहे बघा, या इथे या 2 खड्डे ना, त्याच्या बाजूलाच एक विहीर आहे त्या बाबळीजवळ. कारण की तिकडे ना जसे फॉकलँड चालू होतं ना विहिरीचं काम कंस्ट्रक्शनसाठी, ते कंस्ट्रक्शन सक्सेसफुल म्हणजे विहिरीत काम झालं, पण पाण्याची टंचाई भासली नाही, त्यांना पाणी लागलं नाही विहिरीला, काही नाही. चला, प्रत्येकाचं भाग्यामध्ये ती रेष असते, कधी सक्सेस व्हायची कधी नसते. आणि आता आनंदाने इथं बघा हे दोघं तिघं चंद्रा आणि माऊना खेळताय बघा, उड्या मारत होत्या तिथं. झेंड्याची वाट्याचीच दोरी चावती बघा. आणि परी म्हणजेच माऊ आहे आपली, ती आनंदाने इकडं तिकडं उत्साहामध्ये नाचते. तिला काय म्हणलं, चालू द्या तुमचा डान्स. काय भरपूर असं मजा येते ना त्यांना खेळायला चंद्रा संघ. म्हणजे या दोघीची लय जमते. आणि हिची आई मेली होती ना, मग ही एकटीच जास्त शाळेमध्ये राहत नव्हती. मग आता ती आपल्या संघच राहते. ही पाण्याची बॉटल आहे ना, पाण्याची बॉटल म्हणजे जर तिला ताण लागली ना, माझ्याजवळ येते डायरेक्ट ना, बॉटलीचं बुच उघडायला लागतं, डायरेक्ट बॉटल चावायला लागते. मग आपण समजून घ्यायचं हिला ताण लागली. आणि ताण लागली का मग लगेच तिला पाणी पाजायचं. आणि आता ती बघा किती उदाळ्या मारू राहिले दोघीजणी. हे झेंड्याचे वाटे आपलं 15 ऑगस्ट 26 जानेवारी पण साजरी होतं. भरपूर असं उंच आहे. आणि हे आपलं सरकारी गव्हर्नमेंटच्या अंडर खाली येतं ना, त्याच्या कंस्ट्रक्शनमुळे ते गव्हर्नमेंटमध्ये त्यांची हद्द आहे. आणि आहे चरायला आहे असं काही नाही म्हणणं आहे बघ, थोडंसं आहे फक्त बोराटे बिराटे. पण त्यांना पाणी चैत्र महिना लागलाय ना, मग त्यांची जी जुनी पालवी होती ना ती निघून गेली. मग आता नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली. त्यांची थोडीशी मज्जा बिज्जा पहा ना तुम्ही. आणि पहा ही परीची चंद्राची लई जमत आहे. म्हणजे ना ही मोठी शेळी ना वरची चंद्रा, ती निसती तिला मारित राहते. आणि दुसऱ्या साईडला ना एक आंब्याचं झाड आहे मोठं, तुम्हाला दिसेल की नाही. हा, त्या आंब्याच्या झाडाला ना भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या आहे. तुम्हाला त्याचं एक नवीन ब्लॉग येईनच. आणि भरपूर अशी एकच आंब्याला आपल्या जवळजवळ 5 ते 6 हजार कैऱ्या येणार यंदा असं वाटतंय. आणि कारण की आणि मागच्या वर्षी काहीच कैऱ्या येईल नव्हते ना अशा. चांगल्या काही कैऱ्या पिकले, काही 8-10 कैऱ्या पिकले ना, काही मोठ्या होत्या काही छोटे. आणि आता बरमुडासुद्धा आलाय. बरमुडासुद्धा यांच्यात ॲड झालेला आहे. 3 जण खेळताय, बाकीच्या शेळ्या ना तिकडे गेले पळायला. ये पण पळायचे जातात आहे, पण काही थांबले. आता आपल्याला पण मोर जावं लागेल. काही एका ठिकाणी उभं राहिले आपल्या शाळांचं काही भागणार नाही ना. जवळजवळ 3 मिनिटाची व्हिडिओ होत आलीच, तुमच्यासाठी स्पेशल 8 मिनिटाची लॉंग व्हिडिओ होणार आहे आपली गावाकडची. आणि म्हणजे कारण की कंस्ट्रक्शनचे कामं खूप वेळेले ना, विहिरीचे कामं, विहिरी जास्त झाल्यामुळे ना पाण्याची टंचाई मग लय वासू राहिली. दुष्काळाची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, ते एकदम असं हे म्हणून कोडं म्हणतं. आणि थोडंसं एखाद्या वावर तुम्हाला ज्वारीचा सहारा भेटेल बघण्यासाठी फक्त. आणि आता गुलतुराला बघ शाळा, हेच गुलतुरा आपण म्हणू शकतो. काय गावातल्याला माहीत असतं, ते शहरात असते ना लाईफ टाईममध्ये, म्हणजे कायमचे ते शहरामध्ये असतं, त्यांना माहीत नसतं गुलतूर कसं असतं, शाळेंचं पौष्टिक खाद्य काय आहे. खाद्य तर आपण त्यांना संध्याकाळच्याला गहू बिऊ ठेवतो, म्हणजे सकाळची जर एकदा सोडल्या ना त्या. कारण की याच्यातल्या 2 शेळ्याचे 2 लिटर दूध चालू राहते. आणि कडक ऊन चालू आहे ना, मग ते थोडी आता ब्लॉक काढायचं म्हणलं आपल्याला काय लागतं, ही टोपी राहते ना, टोपी समोर असते. मग त्याच्यामुळं ना असं अंधार येतो डोळ्यामध्ये, चेहरा कसा क्लिअर दिसत नाही. चेहरा क्लिअर दिसत नसल्यामुळे ना काय होतं, मग तुम्हाला पण मी काय बोलतो एवढे दिवस व्यवस्थित हावभाव नसन कळत चेहऱ्याची, बरोबर आहे का नाही. आणि शाळा इकडे चरते. आता आपण निवांत बसलोय. तुमचं कसं काय चाललंय कमेंटमध्ये निश्चित सांगा. तुम्ही कुठून बघता, याच्यामुळे आपल्याला भरपूर मोटिवेशन भेटतं. मनापासून सपोर्ट करीत जा. आणि तिकडे एक छोटंसं मसोबा देवाचं मंदिर आहे बघा, सॉरी इकडे, हां ते बघा हे हां, तिकडे एक छोटंसं देवाचं मंदिर आहे मसोबाचं. आणि आपण आपल्या देवतांचा आदर खूप करतो. सर्वांनी आपल्या देवतांचा आदर करीत जावा. आणि आज तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगू का, आपल्या ना ते आहे ना
नळाचं सायपिंगचं काम होईल होतं ना, त्याला 5-6 महिने झाले होते उन्हाळ्यामध्ये. ते आता सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपल्याला आज पहिल्यांदा टिपाटभर पाणी आलेलं आहे, जवळजवळ 750 लिटरचं. आणि आता सकाळी ते अर्धा 1 तास चालू होतं आणि भरपूर अशी गावातली लोकं आनंदाने खुशी झालेली आहे मला ते लोकं, कारण की पाण्याची टंचाईच भरपूर होती ना. ती टंचाई आता जर तुम्हाला ती गोष्ट आयुष्याची महत्त्वाची ती नसल्यावर तुम्हाला कसं सुखी वाचणार का? तुमच्याकडे पैसाच नाही आहे आणि तुम्ही स्वप्न मोठे पाहते, मग कसं काय होईल? अशी गंमत आहे ना. पण आपल्याला आता काय, आपण काही थोडे पैशावर पण जगू शकतो आणि थोड्या पाण्यावर पण आपण काही दिवस काढू शकतो, असं झाली आता गंमत. आणि पाण्याने बरं काम केलं, कारण की बळजापूर धरणाचे पाणी आलेले आहे ना. आणि सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आहे आणि डोळ्यांवरती भरपूर असा सूर्य चमकतोय त्याच्यामुळं. चला, आणि जवळजवळ 6 मिनिटाची व्हिडिओ होत आलेली आहे. नॉनस्टॉप ही व्हिडिओ आपली शूटिंग चाललेली आहे. आणि माझ्या इकडे बघू शकतो पाठीमागे तिकडून आपलं ते घर चालू झाले ना, आपल्या दादाचे त्यांचे, तर बंधाऱ्याचं टॉक आहे इथं संपतं बघा, किती लांब आहे अजून. म्हणजे हे जवळजवळ एक रस्ताच आपला 1 किलोमीटर अंतराचा म्हणलं ना तरी काही अडचण नाही. 1 किलोमीटर अंतराचा आपला काही नुसता रस्ताच आहे. आणि इकडे बाबांची त्यांची विहीर आहे. आणि आपली इथे आंब्याची 3-4 झाडे असे मोठे भरपूर, बिबळीचे झाडे. आणि म्हणजे आता चैत्र महिना लागला म्हणजे कशाचा मोर, आता याचा लिंबाईचा मोर लागला ना. लिंबाईला भरपूर असे लिंबूळ म्हणजे बार यायला लागला आणि त्याला आता काय लिंब येण्याचे जास्त शक्य झाले. आणि मोबाईलचं टेम्परेचर हाय दाखताय, टेम्परेचर डिव्हाइसेस हाय म्हणून राहिले मोबाईलचं. काही नाही, आता आपण नॉनस्टॉप आपली व्हिडिओ चालू होणार आहे 8 मिनिटापर्यंत, कारण की मल्टिपल ॲडव्हर्टाईज लागतात ना, मग अर्निंग कशी आपली भरपूर होते. आणि या शाळेत तुम्हाला काय वाटत असं नसते गाभण आहे का खाटे भरपूर. आता आपली चारही शाळा गाभण आहे आणि एक छोटीशी पाटे, एक बोकडे आणि एक छोटंसं बकरू आहे. आणि 2 शाळा आहे याच्यामधल्या, त्या दोन्ही अजून एक म्हणजे दोन्हीच मिळून एका टायमाला 1-1 लिटर दूध निघतं. आणि आपलं दुधाची पण टंचाई नाही म्हणे. शाळेतून आले का म्हणजे थोडं मोकळं टाकलं झालं का म्हणजे आपल्याला कसं फिरायला पण काही नाही टेन्शन राहत, एकदम आरामात जीवन जगायचं, आरामात राहायचं. कॉलेजवरून आलं का तिकडचं का शाळेतून आलं आता काही कामच नाही राहत, घरी जनावरून ते आईवडील पाहतच ना. मग आपलं काही शाळा आहे 5-6 ते सोडायच्या, चारायला सोडल्या का मग इकडं मस्त आरामात चरायला न्यायच्या, चरून आल्या का डबल संध्याकाळी बांधायच्या. आज तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहतो, कारण की तुम्हाला दुसरा ब्लॉग येणार आहे. आपण त्या ठिकाणी ना लग्न पाहणार, रातचं लग्न कसं होतं आपल्या गावाकडे. आणि भरपूर असं मोठं लग्न होणार आहे, कारण की त्या ठिकाणी 3 मांडव आपण काल हळदीला गेलो होतो आणि त्याचा ब्लॉग नाही काढला, त्याच्यामुळे माफ करा. आता नवीन ब्लॉग येणार आहे ओरिजिनल लग्नाचा आणि तिथून आपण डायरेक्ट लाईव्ह म्हणजे ब्लॉग काढून तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही भरभरून सपोर्ट करा त्या ब्लॉगला. आणि इकडे बघू शकता डोंगर आहे भरपूर मोठा. आणि असंच टाईम होत आलेला आहे आणि भरपूर असं मोबाईल तापलेला आहे, त्याच्यामुळे आता आपण व्हिडिओ बंद करतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. मला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद, मनापासून धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल.